नाशिक जिल्हा किसान सभेच्या वतीने जनतेचे प्रलंबित व ज्वलंत प्रश्न सुटण्यासाठी चांदवड मनमाड चौफुली रस्त्यावर लाल वादळाचे मुक्कामी धरणे आंदोलन सुरू. दिनांक 17 जानेवारी 2026 पासून महाराष्ट्रात जागोजागी धरणे आंदोलन व रस्ता रोको आंदोलन करीत आहेत. त्याच अनुषंगाने चांदवड येथील अखिल भारतीय किसान सभा चांदवड तालुका कमिटी हे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली हे मुक्कामी धरणे आंदोलन करत आहे. तसेच महामार्गावरील चौफुली येथे धरणे आंदोलन रात्रीचे मुक्कामी करत असताना आंदोलनकर्ते रस्त्यावरच जेवण देखील करताना दिसत आहे. तसेच जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही व वेळ पडली तर आम्ही लॉंग मार्च काढून नाशिक नव्हे तर मुंबईपर्यंत जाऊ असे प्रतिपादन किसान सभा जनसेक्रेटरी हनुमंत गुंजाळ व अखिल भारतीय किसान सभा चांदवड शहर सेक्रेटरी योगेश राऊत यांनी डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड यांना आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जागोजागी त्यांचे मोर्चे आंदोलन चालू आहे. त्याचप्रमाणे चांदवड ठिकाणी देखील आज आपल्या ठिकाणी जे मनमाड चांदवड हायवे आहे त्या हायवेवर त्यांचे धरणे आंदोलन चालू आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे. त्यांच्या ज्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आपल्यासोबत अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष आहे, आणखीन त्यांचे कार्यकर्ते आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. दादा, काय सांगाल, तुमची काय मागणी आहे? नमस्कार. आमची प्रामुख्याने मागणी आहे सर्व वनजमीन प्लॉट करणारे आणि आमचा कायद्याने वन अधिकार कायदा होऊन आता 17, 15, 16 वर्ष होत आले, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. आमच्या ताब्यातली संपूर्ण जमीन ती नावावर झाल्या पाहिजे आणि अपात्र झालेले दावे पात्र करा आणि जे पात्र झालेले आहे ते प्रमाणपत्र सेपरेट करून सातबारा द्या आणि त्याच्यावर आम्हाला सरकारी योजना द्या. ती जी प्रामुख्याची मागणी त्या योजना द्या, त्याच्या लाईट द्या, पाणी द्या आणि त्याच्यावर आम्हाला जे सरकारी सबसिडी ती पण मिळायला पाहिजे. ही प्रामुख्याने मागणी आहे. ती जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत आमचा हा रस्ता रोको चालू राहणार आहे. हा रस्ता रोको करून जर सरकारने याची दखल नाही घेतली तर आम्ही नाशिकवरून आम्ही डायरेक्ट मुंबईपर्यंत पायी जाण्याचा आमचा निर्णय झालेला आहे. माझे आमदार जीवा पांडू गावित यांनी मिटिंगा घेऊन आंदोलकांना सूचना दिलेल्या आहे. त्याची आम्ही काटेकोरपणे अंमलबजावणी करणार आहे. बरेचसे लोक आता आमच्या काही लोकांना माहिती नाही, लोक जमतील आणि आम्ही उद्यापासून आम्ही नाशिक जिल्ह्यात जायचं आमचं तयारी आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. दादा, काय सांगाल तुम्ही, तुमच्या आंदोलनाची काय रूपरेषा आहे? आंदोलनाची जर रूपरेषा म्हटली तर किसान सभेने वारंवार आंदोलन करून त्या ठिकाणी शासनापर्यंत आपले विषय वारंवार पोहोचवलेले आहेत. माननीय आमदार जीवा पांडू गावित यांनी माननीय मुख्यमंत्र्यांशी वारंवार बैठका घेऊन विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. परंतु जनतेचे विषय पोहोचून देखील सरकार त्या ठिकाणी जे आश्वासन दिलेलं होतं त्या आश्वासनाची अजून पण त्या ठिकाणी आश्वासनाची खिल्ली उडवलेली आहेत आणि साहेबांना आतापर्यंत दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नाही. परंतु हे आश्वासन जे आश्वासन त्यांनी त्यावेळेस दिलं होतं ते शासनाने आता पूर्णत्वास न्यावं या अनुषंगाने त्या ठिकाणी मोर्चाचं त्या ठिकाणी हे सर्व दृष्टिकोन आहेत आणि साहेबांच्या आदेशानुसार पुढचं जे नियोजन असेल त्या नियोजनाची आम्ही सर्व किसान सभासद, अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, पूर्ण आम्ही किसान सभेचे जे सदस्य आहेत, शेतकरी असेल, तर हे सर्व त्या ठिकाणी काटेकोर आम्ही त्या आंदोलनासाठी सहभागी होऊन आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करू. त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही आणि जर मान्य आज झाल्याच नाही तर आम्ही उद्या लॉंग मार्च म्हणून चांदवड मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक या ठिकाणी जाणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही ज्या मागण्याचे आहे त्या ठिकाणी आम्ही त्या मागण्या मान्य करता का नाही याच्या संदर्भामध्ये सर्व या ठिकाणी आंदोलनाचा विचार चालला. डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा. मुख्य संपादक देविदास जाधव. संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60.